नमस्कार मंडळी, मे महिना सरला की आमच्या शेतकऱ्याच्या मनात एकच गोष्ट असते, ती पण मान्सूनची चाहूल. रात तयार, अवतं तयार आणि बियाणं तयार, सगळं तयार करून भात पेरण्याची लगबग सुरू होतीच की राव. 10 दिवस अगोदरच हवामान खात्यानं पावसाचा अंदाज दिला. मग काय, शेतकऱ्यानं बी पेरलं आणि रानात घाम गाळला. मग शेतकरी आबाळाकडे डोळे लावूनच बसला की राव, कधी पाऊस येतो म्हणून. आम्ही कोल्हापुरात करवी हसून राधानगरी धरण तुडून भरलेलं ते आता रिकाम झाले की राव. रानातलं पाणी संपले, भाताची रोपं करायला लागली. शेतकरी मात्र रोज आबाळाकडे बघत बसतो. देवा आता तरी 2 सरी झाड की. आणि मग शेतकऱ्याच्या डोळ्यातला अश्रू हे दुःखाचे नाही सुखाचे होती. पेरणी एकादशी दिवशी होती, त्यामुळे वारकरी समुदाय नंदवाळा निघाला बघा. कधी शेतकऱ्याला दुखी करा. अचानक आबाळ भरून आलं, वाऱ्यानं जोर धरला आणि पावसानं दमदार एंट्री मारली. अगदी दबंगच्या हिरोगती. पहिला ठेल पडला आणि शेतकऱ्याच्या काळजाला थंडावा मिळाला. शेतकऱ्याचं सुख कशाला असतं माहिती आहे? ना पैशात ना गाडी, ते वेळेवर फक्त पाऊस पडल्यावर असतं की राव.